मागील भागात आपण इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 300 या 600 वर्षाच्या कालावधीबद्दल माहिती घेतली. या 600 वर्षाच्या कालावधीला इतिहासामध्ये संगम कालखंड म्हटलं जातं. या काळात अतिदक्षिण भारतात 3 मुख्य साम्राज्य होती: चेर, चोल आणि पांड्य. तर दक्कन पठारावर सातवाहन साम्राज्याची सत्ता होती. सातवाहन साम्राज्य बऱ्याच वेगानं विस्तारत चाललं होतं. जेव्हा याने तोंडलाई मंडलम आणि त्याच्या आसपासचा परिसर ताब्यात घेतला, तेव्हा त्या भागावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी यांनी पल्लवांकडे दिली. याचा अर्थ म्हणजे पल्लव हे सातवाहन घराण्याचे प्रतिनिधी होते. इसवी सन 220 मध्ये सातवाहन साम्राज्याची सत्ता संपुष्टात आली. सातवाहन साम्राज्याने जवळजवळ 450 वर्षे दक्कनच्या भागावर राज्य केलं. इसवी सन 220 मध्ये जेव्हा सातवाहन घराण्याची सत्ता संपुष्टात आली, तेव्हा दख्खनमध्ये एक नवीन घराण्याचा उदय झाला. ते घराणं म्हणजे वाकाटक. इकडे सातवाहन साम्राज्याच्या अस्तामुळे पल्लव सुद्धा स्वतंत्र झाले. मग पल्लव वाकाटकांचे प्रतिनिधी होते का, हा एक प्रश्न निर्माण होतो. तर नाही. नकाशाचे निरीक्षण केलं तर वाकाटकांचे नियंत्रण पल्लवांच्या भूभागापर्यंत पोहोचलंच नव्हतं. म्हणजे इसवी सन 220 मध्ये सातवाहन संपल्यानंतर पल्लवांनी संधीचा फायदा घेतला होता. तोंडलाई मंडलम भागात स्वतःच्या स्वतंत्र साम्राज्याची यांनी घोषणा केली. कांचीपुरम ही यांची राजधानी होती. पण काही कालावधीनंतर लगेचच दक्षिण भारतामध्ये कालभरींच्या साम्राज्याची सुरुवात झाली. इसवी सन 300 पासून ते इसवी सन 500 पर्यंत कालभरींनी दक्षिण भारतातील संपूर्ण लहान मोठ्या भागावर आपली हुकूमत गाजवली. यामुळे पल्लवांच्या सोबत इतर सर्व घराण्याची सत्ताही कमजोर झाली होती. पण हे पूर्णतः नष्ट झाले नव्हते. कालभरी कधी ना कधी कमजोर होतील आणि आपण याच संधीचा फायदा घेऊया, या आशेने इतर साम्राज्य वेळ काढत होती. अशी संधी यांना इसवी सन 550 मध्ये मिळाली. पल्लव सम्राट सिम्हवा विष्णूने कालभरा सम्राटाचा पराभव केला आणि अशा प्रकारे कालभरा साम्राज्य नष्ट झालं. इकडे पुन्हा चोल आणि पांड्यांसारखी साम्राज्य अस्तित्वात आली. पल्लवांनी यानंतर बराच काळ म्हणजे इसवी सन 550 पासून ते इसवी सन 985 पर्यंत कांचीपुरमवर राज्य केलं. आता जर पल्लवांचा विचार करायचा झाला तर सातवाहन साम्राज्यात हे सातवाहनांचे प्रतिनिधी म्हणून सत्तेमध्ये होते. असं पाहायचं झालं तर सातवाहन सुद्धा मौर्य साम्राज्याच्या अधिकारात होते. काही कालावधीनंतर पल्लवांनी स्वतंत्र असल्याचं घोषित केलं. पल्लवांच्या कालखंडाला आपण 3 भागात विभागू शकतो, कारण काही काळासाठी कालभरींनी सुद्धा दक्षिण भारतावर सत्ता प्रस्थापित केली होती. इसवी सन 250 ते इसवी सन 350 हा पल्लवांचा सुरुवातीचा कालखंड मानला जातो. पुढे इसवी सन 350 ते 550 आणि यानंतर इसवी सन 550 ते 985 पर्यंतचा कालखंड. या तिन्ही भागात पल्लवांचे बदलते स्वरूप तुमच्या लक्षात येईल. पहिल्या कालखंडात पल्लवांनी त्यांची अधिकारपत्रे प्राकृत भाषेमध्ये प्रसिद्ध केली होती. दुसऱ्या कालखंडात ही अधिकारपत्रे संस्कृत भाषेमध्ये होती. तर तिसऱ्या आणि अखेरच्या कालखंडात यांनी संस्कृत आणि तमिळ भाषेत अधिकारपत्रे जारी करण्याचे काम केले. आता पल्लव सम्राटांविषयी बोलूया. कालभरींची सत्ता येण्याआधी शिवस्कंदवर्मन आणि विजयस्कंदवर्मन या पल्लव सम्राटांनी पहिल्यांदा पल्लव साम्राज्य स्वतंत्र असल्याचं घोषित केलं होतं. दुसऱ्या पल्लव कालखंडात विष्णुगोपा हे एक महान सम्राट होऊन गेले. अलाहाबादमधील स्तंभ शिलालेखामध्ये सुद्धा विष्णुगोपा यांच्याविषयी माहिती आढळते. हा स्तंभ शिलालेख सम्राट अशोकाने कोरलेला आहे. पण यानंतर समुद्रगुप्तच्या दरबारातील कवी हरिसिंग यांनी सुद्धा यावर काही माहिती कोरलेली आहे. याच स्तंभ शिलालेखात समुद्रगुप्तच्या दक्षिण भारताच्या मोहिमेची माहिती आढळते. या शिलालेखातील माहितीनुसार दक्षिण मोहिमेदरम्यान समुद्रगुप्तने पल्लवांवर सुद्धा आक्रमण केलं होतं. यामध्ये समुद्रगुप्तने पल्लवांचा पराभव केला. यावेळी जो सम्राट पल्लवांचे नेतृत्व करत होता तो सम्राट म्हणजेच विष्णुगोपा. हे पल्लव घराण्यातील दुसऱ्या काळातले एक महत्त्वाचे सम्राट होते. यानंतर आता तिसरा कालखंड. या कालखंडातील पहिले सम्राट होते सिम्हाविष्णू. यांनीच इसवी सन 550 मध्ये कालभरा घराण्याचा अंत केला. दक्षिण भारतात असलेले एक बलाढ्य साम्राज्याचा अंत झाला. यामुळेच आता चोल आणि पांड्यांसारखी राज्य पुन्हा उदयास आली. पण पुढे जाऊन पल्लवांनी चोलांचाही पराभव केला. या विजयामुळे पल्लव साम्राज्य आता कावेरी नदीपर्यंत पसरलं. आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की या काळात वाकाटकांनी पल्लवांचा विरोध केला होता का? तर नाही. याचं कारण म्हणजे इसवी सन 543 मध्येच वाकाटकांनी गुडघे टेकले होते. यानंतर दख्खन भागात एक नवीन घराण्याचा उदय झाला, चालुक्य. बदामी ही चालुक्यांची राजधानी होती. संपूर्ण दख्खन भागात चालुक्यांचे साम्राज्य विस्तारलं होतं. यामुळे चालुक्य सम्राटाने त्याच्या चुलत भावाकडे पूर्व दख्खन दिला. पुढे जाऊन यांनी बंड करून स्वतःचे साम्राज्य स्वतंत्र असल्याचं घोषित केलं. यांनाच वेंगिनी चालुक्य म्हटलं जातं. इसवी सन 755 मध्ये बदामीच्या चालुक्यांचा अंत झाला. यांनी जवळजवळ 210 वर्षे राज्य केलं. या संपूर्ण कालावधीत यांनी पल्लवांची झोप उडवली होती.
चालुक्य आणि पल्लवांमध्ये वारंवार संघर्ष व्हायचा. आता या संघर्षाची पार्श्वभूमी काय होती हे जाणून घेऊया. याआधी पल्लव आणि चालुक्यांच्या महत्त्वाच्या सम्राटांविषयी माहिती असली पाहिजे. सुरुवातीला पल्लव सम्राट. यामध्ये आहेत सिंहविष्णू. कार्यकाळ इसवी 550 ते इसवी 600. पुढे महेंद्रवर्मन पहिले. कार्यकाळ इसवी 600 ते 630. यानंतर येतात नरसिंह. इसवी 630 पासून ते इसवी 668 पर्यंत. परमेश्वरवर्मन यांनी इसवी 668 पासून ते 695 पर्यंत राज्य केलं. आणि यानंतर 695 पासून इसवी 728 पर्यंत नरसिंह दुसरे. आणि शेवटी इसवी 728 पासून पुढे आले नंदीवर्मन दुसरे. आतापर्यंत आपण चालुक्य घराण्यातील सम्राटांचा विचार केला. आता जर चालुक्य घराण्यातील सम्राटांचा विचार केला तर यांच्यात 4 प्रमुख सम्राट होते. पहिले पुलकेशीन. कार्यकाळ इसवी 543 ते इसवी 567. यानंतर पुलकेशीन दुसरे. कार्यकाळ 608 ते इसवी 642. यानंतर विक्रमादित्य. कार्यकाळ 655 पासून ते इसवी 680 पर्यंत. अखेरचे चालुक्य सम्राट कीर्तिवर्मन दुसरे. यांचा कार्यकाळ इसवी 646 मध्ये सुरू झाला. पल्लव घराण्यातील सिंहविष्णूबद्दल आपण आधीच माहिती घेतलेली आहे. यांनीच दक्षिण भारतातील एक बलाढ्य साम्राज्य कालभरांचा अंत केला होता. याशिवाय यांनी चोलांचाही पराभव केला आणि यामुळेच यांचं साम्राज्य कावेरी नदीपर्यंत विस्तारू शकलं. यानंतर आले महेंद्रवर्मन प्रथम. हे एक बहुप्रतिभावान व्यक्ती होते. याशिवाय हे एक चित्रकारही होते. यामुळे त्यांनी स्वतःला चित्रकार पुलिका म्हणून घेतलं. हे एक नाटककार सुद्धा होते. यांनी एक संस्कृत नाटक लिहिलेलं आहे ज्याचं नाव होतं मत्तविलास प्रहसना. यासोबतच हे एक कुशल संगीतकार सुद्धा होते. यांनी एक संगीत शिलालेखही कोरलेला आहे, कुदुमेनमलाई शिलालेख. या शिलालेखात संगीतातील 7 रागांची माहिती आहे. यामध्ये रुद्राचार्य यांच्याबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. रुद्राचार्य हे एक महान संगीतकार असल्याचं यावरून स्पष्ट होतं. याशिवाय चेटकारिका ही सुद्धा पदवी महेंद्रवर्मनने स्वतःला दिली. चेटकारिका म्हणजे थोडक्यात सिव्हिल इंजिनियर, अर्थात मंदिरे बांधणारा. यांनी यांच्या कार्यकाळात बरीच होयसल पद्धतीची मंदिरे बांधलेली आहेत. यामधील काही मंदिरे तिरुचिरापल्ली, पल्लवरम, महेंद्रवडी, वल्लम आणि मंडगापट्टू. यातील हे मंडगापट्टू हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी महेंद्रवर्मन हे विचित्र चित्त आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. यांनी या ठिकाणी जी भगवान विष्णू आणि शंकराची मंदिरे बांधलेली आहेत यामध्ये यांनी कोणत्याही प्रकारचे विटा, लाकूड किंवा कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही. यावरून समजतं की ही मंदिरे होयसल पद्धतीने बांधलेली आहेत. यामुळेच महेंद्रवर्मनने स्वतःला विचित्र चित्त ही पदवी दिली. यानंतर आले नरसिंहवर्मन पहिले. नरसिंहवर्मन यांना मम्मला सुद्धा म्हटलं जातं. मम्मला म्हणजे पहिलवान. यांनी एका नवीन शहराची स्थापना केली होती ज्याला आज आपण महाबलीपुरम म्हणतो. या ठिकाणी अनेक मोनोलिथिक रथ मंदिराची स्थापना यांनी केली. आता पुढे आपण नरसिंहवर्मन दुसरा यांच्याबद्दल माहिती घेऊया. नरसिंहवर्मन दुसरा हे कला आणि साहित्याचे आश्रयदाते होते. यांनी यांच्या कार्यकाळात 2 मंदिरे उभारली. पहिलं शोर मंदिर मम्मलापुरममध्ये म्हणजेच महाबलीपुरममध्ये आणि दुसरे कैलासनाथ मंदिर कांचीपुरममध्ये. यांना साहित्य आणि कलेमध्ये रस होता. यामुळेच यांनी यांच्या दरबारात यातील महारथींना स्थान दिलं. संस्कृत व्याकरणकार दंडीन यांना सुद्धा आपल्या दरबारात नरसिंहवर्मनने स्थान दिलं होतं. याशिवाय यांनी चीनमध्ये आपले काही राजदूतही पाठवले होते. यांच्या काळात चीनसोबत यांचे बरेच चांगले संबंध राहिले होते. यासोबत यांच्यातील जलमार्गाने होणारा व्यापारसुद्धा बऱ्याच प्रमाणात वाढला. नरसिंहवर्मन दुसरा याने सुद्धा बऱ्याच पदव्या स्वतःला बहाल केल्या होत्या. शंकरभक्त, वैद्य विद्याधर आणि अंगमप्रिय. तर आत्तापर्यंत आपण पल्लव सम्राटांची माहिती घेतली. आता जर आपण चालुक्यांची माहिती घेतली तर पुलकेशीन यांनी चालुक्य घराण्याची स्थापना केली होती. पण पुलकेशीन दुसरे हे चालुक्यांचे सर्वात महत्त्वाचे सम्राट आहेत. यांच्या कार्यकाळातच हर्षवर्धनने दख्खन भागात आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. पण या युद्धामध्ये पुलकेशीनने हर्षवर्धनचा पराभव केला आणि यामुळेच हर्षवर्धनचे दक्षिण भारत ताब्यात घेण्याचे स्वप्नच राहिलं. युद्धानंतर नर्मदा नदी ही 2 साम्राज्यातील सीमारेषा असेल असं घोषित करण्यात आलं. म्हणजे हर्षवर्धन आता नर्मदा नदी ओलांडून दक्षिणेत जाऊ शकत नव्हता. पुलकेशीनसाठी हा एक मोठा विजय होता. यावरून आपल्याला समजलं की पुलकेशीन हा एक महान योद्धा होता. याच आत्मविश्वासाने पुलकेशीनने पल्लव सम्राट महेंद्रवर्मनवर आक्रमण केलं. महेंद्रवर्मन कला साहित्यामध्ये रमलेला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या आक्रमणासाठी तो आणि त्याची फौज काय तयार नव्हती. परिणामतः या युद्धात पुलकेशीनचा विजय झाला. कुलालूर शिलालेखातील माहितीनुसार पुलकेशीनने पल्लवांवर आक्रमण करून पल्लव साम्राज्याचा उत्तर भाग ताब्यात घेतला होता. याशिवाय याने दक्षिण भारतातील इतर लहान मोठ्या साम्राज्यांचा सुद्धा पराभव केला होता.
याची माहिती येऊळमधील शिलालेखामध्ये कोरण्यात आलेली आहे. यामध्ये मी हर्षवर्धन, पल्लव, बनवासी कदम आणि म्हैसूरच्या गंगांना पराभूत केलेलं आहे असं कोरण्यात आलेलं आहे. या साऱ्या यशस्वी मोहिमेंमुळे पुलकेशीनची चर्चा सर्वत्र सुरू झाली आणि याच काळात एक चायनीज प्रवासी भारतामध्ये होते, हियांग तिसांग. यावेळी ते हर्षवर्धनच्या साम्राज्यामध्ये होते. त्यांच्या कानावर सुद्धा पुलकेशीनची चर्चा होती. यामुळे यांनी सुद्धा या राजाबद्दल जाणून घेण्याची इच्छा दाखवली. आता हियांग तिसांग पुलकेशीनच्या शोधामध्ये दक्षिण भारतात दाखल झाले. पण इकडे पल्लव सम्राट मम्मला आपल्या वडिलांचा पराभव घेण्याच्या तयारीत व्यस्त होते. त्याने संधी साधून पुलकेशीनवर आक्रमण केलं. यावेळी मात्र पुलकेशीनचा पराभव झाला. या युद्धाला मणिमेघलाईचं युद्ध म्हटलं जातं. हे युद्ध कांचीपुरम शहराजवळ झालं होतं. या युद्धात पुलकेशीनचा दारुण पराभव झाला. यामुळे आता पल्लवांनी चालुक्यांच्या राजधानीला म्हणजेच वातापीला ताब्यात घेतलं. पुढे जाऊन नरसिंहवर्मनने स्वतःला वातापी कोंडा म्हणून घेतलं. वातापी कोंडा म्हणजे वातापीवर विजय मिळवणारा. आतापर्यंत तुम्ही खूप दिवस युद्ध, संघर्ष, विजय पराजय बघत आहे. यावरून तुम्हाला 2 गोष्टी समजल्या असतील. एक म्हणजे राजा जिंकल्यानंतर कोणती पदवी घेईल आणि दुसरं म्हणजे मी विजयी झालो तर ते कशावर लिहून ठेवू, जेणेकरून ते पुढच्या पिढीला समजू शकेल. त्याची यांना नेहमी घाई असायची. नरसिंहवर्मनने वातापी कोंडा ही पदवी तर स्वतःला लावून घेतली होती. दगडावर तर सगळेच शिलालेख कोरतात, पण मी काहीतरी वेगळं करेन. यामुळे नरसिंहवर्मनने स्वतःच्या विजयाची माहिती कुरम कॉपर प्लेटवर लिहिलेली आहे. नरसिंहवर्मनकडे एक जबरदस्त आरमार होतं. यांनी श्रीलंकामध्ये एक नौदलाची मोहीम आखली. या ठिकाणी यांनी यांच्या मित्राला म्हणजे मानववर्मला पुन्हा राजा बनवलं. यातूनच नरसिंहवर्माचा भरपूर गाजावाजा झाला. यामुळे चीनी प्रवासी हियांग तिसांग दक्षिणेत आले. पल्लव आणि चालुक्यांमधील संघर्ष संपण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. नरसिंहवर्मानंतर चालुक्य सम्राट विक्रमादित्य, ज्यांचा कार्यकाळ इसवी सन 655 मध्ये सुरू झाला, यांनी पल्लव सम्राट परमेश्वरमवर आक्रमण केलं. या मोहिमेत विक्रमादित्य यशस्वी झाले आणि पुन्हा गमावलेला भूभाग यांनी ताब्यात घेतला. पल्लवांच्या राजधानीला म्हणजेच कांचीपुरमला विक्रमादित्यने पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. तरीही यानंतरचे सम्राट नरसिंहा दुसरा, यांनाच राजसिंहासुद्धा म्हटलं जातं, यांच्या कार्यकाळात कमालीची शांतता पाहायला मिळते. आणि असंही इसवी सन 755 मध्ये बदामीच्या चालुक्यांचा अंत झाला होता. अखेरचे चालुक्य सम्राट कीर्तिवर्मन दुसरे यांना यांच्यात सामंताने संपवलं आणि अशा प्रकारे राष्ट्रकूट घराण्याची सुरुवात झाली. बदामीच्या चालुक्यांचा आणि पल्लवांचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा वेंगीच्या चालुक्यांनी पुढील बरीच वर्षे सत्ता गाजवली. आता आपण पुढील भागात राष्ट्रकूटांबद्दल माहिती घेऊया. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती घेण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.